हा कोस्टल जो आहे हा मुंबईकरांना फार मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प आहे। त्यामुळे आजची ही जी काही जोडणी आहे ही देखील एक बाजूने आपण सुरू केलेली आहे, पुढची देखील लवकरच होईल आणि हा कोस्टल बघता बघता भाईंदर, पुढे विरार, पालघरपर्यंत हा जाईल। मुंबई उपनगर, विरार, पालघर परिसरातील लाखो प्रवाशांना ऐन गणेशोत्सवात सुखाचा प्रवास घडविणारी बातमी समोर आली आहे। बहुचर्चित सागरी सेतूबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या भागाचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले। सागरी सेतूच्या या पुलामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे। अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात येत असलेल्या या सागरी सेतूचा विस्तार टप्प्याटप्प्याने विरार पालघर पर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। यासाठी किनाऱ्यावरील आगरी कोळी बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करून या सागरी सेतूचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सागरी सेतूबाबत काय म्हणाले पाहूया। आता खरं म्हणजे मरीन ड्राईव्ह टू बांद्रा असे आपण 3-4 टप्प्यामध्ये हे कोस्टलचं काम, कोस्टल हायवे आपण ओपन केलेला आहे आणि आज सी लिंकला आपण ते जोडलेलं आहे। त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त 10 मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल। अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल। आजचा जो लोकार्पण जो आपण सी लिंकला हे जोडतोय, यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊण तास 1 तासाचं अंतर फक्त 10 मिनिटांमध्ये हा प्रवास लोक करतील। याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोहोचतील, कार्यालयात लवकर पोहोचतील, त्यांची एफिशियन्सी वाढेल, कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील। त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे पुढे जातोय। आता पुढे वर्सोव्याला जाईल, वर्सोवा ते विरार म्हणजे भाईंदर टू विरार हे देखील हा देखील प्रकल्प आपण पुढे नेतोय। त्यामुळे भविष्यामध्ये मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबई ते वर्सोवा हे जे काय 2-3 तासाचं अंतर फक्त 40 ते 50 मिनिटावर आपण पार करणार आहोत। त्यामुळे अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प मुंबईकरांना आज उपलब्ध होतोय। खरं म्हणजे आमचं सरकार महायुतीचं आल्यानंतर मुंबई आम्ही फोकस केलं। आज हा जर ब्रिज आपण पाहिला तर वरून जर पाहिला तर आपण कुठे विदेशात परदेशात आहोत का अशा प्रकारची याची घटनावळ केलेली आहे या ब्रिजची आणि सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेल्या आहेत। हा मोठा जो काही आपण हा आर्क पाहतोय तो देखील तयार करून इथे असेंबल केला आहे, म्हणजे जलद गतीने काम होण्यासाठी हे आपण केलंय। कोळी बांधवांची देखील मागणी होती, नेव्हिगेशन स्पॅन त्यांचा 75 मीटरचा होता, तो त्यांना 150 मीटर पाहिजे होता, कारण ह्या पावसामध्ये वादळामध्ये बोटी एकमेकावर आदळू नये, ते देखील त्यांची मागणी आपण पूर्ण केली आणि त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत आगरी कोळी बांधव त्यांना देखील या प्रकल्पामध्ये न्याय दिलेला आहे आणि म्हणून सकारात्मक भूमिका घेऊन काम करणारे हे आमचं सरकार आहे। मला आठवतं आहे की याच्या सर्व परवानग्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस केंद्र सरकारकडून या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि परंतु काम एकाने केलं, परंतु त्याचं म्हणजे
साधं भूमिपूजनाच्या वेळेस देखील त्यांना बोलवण्याचं काय म्हणतो त्याला आपण सौजन्य औदार्य दाखवलं नाही. पण मी त्याच्यात जात नाही भूतकाळामध्ये. आता आपण वर्तमान आणि भविष्यात जाऊ. आणि म्हणून हा कोस्टल जो आहे हा मुंबईकरांना फार मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे आजची ही जी काही जोडणी आहे ही देखील एक बाजूने आपण सुरू केलेली आहे. पुढची देखील लवकरच होईल. आणि हा कोस्टल बघता बघता भाईंदर, पुढे विरार, पालघरपर्यंत हा जाईल. आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आता आज आपण वाढवणला मोठं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते एक जगातलं टॉप 10 मधलं बंदर, देशातलं नंबर 1चं बंदर होतंय, त्याला देखील हा कोस्टलचा फायदा होईल.